आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कुणाल कामराला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचा मोठा दिलासा। जबाब नोंदवण्यासाठी कामराच्या अटकेची गरज नाही, मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतं। मुंबई हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक। महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग कामराच्या जीवाला धोका असल्याचं अंतरिम, त्यामुळे जामीन द्या, कामराच्या वकिलांचा कोर्टात हा युक्तिवाद। तर व्हिडिओ क्लिपची पडताळणी करून गुन्हा दाखल, सरकारी वकिलांचा दावा। मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण। पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घेसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात। घेसास यांना रोज अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणं बंधनकारक। तनिषा विसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांचं मौन आश्चर्यकारक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मंगेशकर कुटुंबियांबद्दल वक्तव्य। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही, प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळे गुंतागुंत झाली। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदमांची प्रतिक्रिया। तू प्रेग्नंट राहू नको आणि बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं, परंतु या डॉक्टरांचा सल्ला कुठेतरी मानण्यात आलेला नाही आहे आणि मग कृत्रिम गर्भधारणा करून प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। तर त्यामुळे ही गुंतागुंत याच्यामध्ये एक्सपेक्टेड होती आणि ती गुंतागुंत दुर्दैवाने झाली। डॉक्टर सुश्रुत घेसास आणि त्यांची टीम अहवालात दोषी आढळली। डॉक्टर मनसे घेसास यांच्याकडे रुग्ण गेला नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट मागितलं। इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घेसास यांना पाठीशी घालतंय। भाजप आमदार अमित गोरखेंचा आरोप। अहवाल सबमिशनचंही मला कळलं, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घेसास यांच्याकडनं ज्या चुका झाल्या त्यामुळे नक्कीच ते आणि त्यांची टीम याला दोषी आढळले। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार। व्हिडिओ शेअर करत माहिती। वाल्मिकराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई। काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पालिकेकडून तोडक कारवाई। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना। 32 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर।